चाललं ठीक आहे. हा मेन इनकमर सप्लाय आपला 430 415 व्होल्टेज आहे. त्याला अर्थिंग वगैरे कनेक्टेड त्याच्या थ्रू इथं गेलेलं आहे डायरेक्ट सप्लाय इथं. त्याच्या थ्रू मशीन पूर्ण ऑपरेशन इथून केली जाते. हा पॅनेल आहे आणि आपली मशीन आहे पूर्ण, जो ड्रम क्रशर वगैरे मोटर आहे त्याच्यामध्ये संपूर्ण. आपला इन्कमिंग सप्लाय तो 415 व्होल्टेज तो ऑन केल्यावरती ही मशीन हे RYB फेज दिसतो फक्त. त्यानंतर आपण हे मशीन ऑन करायचं. मशीन ऑन केल्यानंतर एक ब्लिंक म्हणून आवाज येतो बीप. त्यानंतर एक थांबायचा जरा वेळ. डिस्प्लेला असा ऑप्शन येतो, क्रशर फॉरवर्ड, ड्रम, क्रशर रिव्हर्स, ब्लोअर. त्याच्यानंतर आपल्याला एक काही सेकंद थांबायचं. थांबल्यानंतर परत आपल्याला जर मटेरियल लोड करायचं आहे, मटेरियल लोड केल्यानंतर मटेरियल लोड करताना हा क्युरिंग मोड आणि क्रशिंग मोड, ह्याला क्रशिंग मोडला ठेवायचं. मशीन चालू झाली. त्यानंतर हा क्रशर आहे, क्रशिंग मोडला ठेवल्यावरती हा क्रशर ऑन करायचा. काही सेकंद थांबायचं. हा क्रशर आहे. क्रशरमध्ये आपण मटेरियल लोड करत राहायचं. ज्यावेळेस आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा जो टाकायचा आहे याच्यामध्ये लोड करायचं. हे चालू झालं. ठीक आहे. चालू झाल्यानंतर पूर्ण मटेरियल लोड झालं. लोड झाल्यानंतर हा क्रशर ऑफ करायचा. हा क्रशिंग मोडचा क्युरिंग मोडला टाकायचा. तो जो आपला ड्रम आहे तो कंटिन्यू फिरत राहणार. त्याची सायकल आहे 10 मिनटं चालणार, 3 तास बंद राहणार. 24 तासामध्ये 10 मिनिट चालणार आणि 3 तास बंद राहणार. ओके. तिथे जर जे सायकलिंग आहे, कंपोस्टिंग, खत बांधण्याचं, एवढीच ही प्रोसेस. ओके. आणि या बटनामध्ये ऑपरेट करतेवेळी जर काही झालं तर मशीनला काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की क्रशिंग नंतर क्युरिंग, आता उलटं झालं तर काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम बघा. पहिला हा क्रशर आहे, हा आपला याच्या ऑपरेशनसाठी. मी आता ह्याला चालू जरी केलं, बंद जरी केलं तरी काय फरक नाही पडणार. पण ज्यावेळेस आपल्याला हा क्रशिंगला ठेवला, ठीक आहे, त्याच्यानंतरच हे ऑपरेशन होणार. ओके. हां, म्हणजे हा आपला क्रशर चालू होणार आहे बस. आणि बाकीचं काय ऑपरेशन काहीच नाही त्यामध्ये. हा बंद ठेवला आणि ज्यावेळेस मटेरियल लोड झाल्यानंतर हा फक्त क्युरिंगला टाकून द्यायचा. ओके. संतोष समझा क्या, बताओ क्या समझा.